नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर कविता आहे त्याचं नाव काय, अपनी गंध नहीं बेचूंगा. काय आहे तिचं नाव, अपनी गंध नहीं बेचूंगा. आणि हा कविताचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे आणि कशाप्रमाणे यांच्या प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे. तर चला बघूया. आता आपण पाहणार आहे पहिला शब्दार्थ. काय पाहणार आहे आपण पहिला शब्दार्थ. तर चला बघूया. बघा, हिंदीतून हिंदी आणि मराठी. अनुबंध म्हणजे प्रतिज्ञा आणि इथे तारण. अरुणाई म्हणजे लालिमा आणि इथे लाली. उपवन म्हणजे बगीचा आणि इथे बाग. कोपल म्हणजे नई कोपल पत्ते आणि इथे नवीन कोपल पाने. तर याप्रमाणे असं ही शब्दार्थ दिलेले जात आहे. तर अजून बघूया चला. बघा, गंध म्हणजे महक आणि इथे मेहक. डाळी म्हणजे शाखा आणि इथे पण शाखा. पवन म्हणजे हवा आणि इथे वारा. प्रतिबंध म्हणजे रुकावट आणि इथे अडथळा. काय दिलेला आहे, अडथळा. फागुन म्हणजे फाल्गुन आणि इथे फाल्गू. तर याप्रमाणे असंही परिवर्तन करून जात आहे. तर अजून बघूया चला. मंडी म्हणजे बाजार आणि इथे बाजार. मंडीमध्ये इथे काय दिलेलं आहे, बाजार आणि इथे बाजार. तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे. तर इथे बघूया, माटी म्हणजे मिट्टी आणि इथे माती. सौगंध म्हणजे कसम आणि इथे वचन. तर याप्रमाणे असंही परिवर्तन करून जात आहे. कळत आहे की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा, इथे तुमची काय दिलेले आहे, कविता दिलेली आहे. तर याप्रमाणे यांच्या इथे काही प्रश्न किंवा उत्तरे आहे. तर याबद्दल तुम्हाला इथेही शोधून करायचं आणि इथे लिहायचं. तर पहिला बघूया चला. तर पहिला प्रश्न काय आहे, पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. जेव्हा आपण पद्यांश वाचत आहे त्याप्रमाणे आपल्याला या कृतीचं पूर्ण करायचं आहे. तर पहिले काय आहे कृती, नीटप्रमाणे ऐकून घ्या. प्रश्न पहिला बघा, पद्यांश में इनके बेचने की बात की गई. पद्यांश याबद्दल यांचा विकायचा बात केलेली जात आहे. तर याप्रमाणे कोणकोणता आहे, सुमन, उपवन आणि फागुन. कोणकोणता आहे, तीन, सुमन, उपवन आणि फागुन. तर याप्रमाणे हा तीन जे दिलेला आहे त्यांचं असंही परिवर्तन किंवा यांचा विकणारा इथे दिलेला आहे. आता आपण दुसरा पाहणार. लिखिए. पहिला, फूल के अनुसार उसे तोड़ने का पहला अधिकार इन्हें है. फुलांच्या अनुसार यांना तोडण्याचा किंवा तोडण्याचा पहिला अधिकार आहे. बघा, पहिला प्रश्न पुन्हा मी बोलत आहे. बघा, पद्यांश में इनके बेचने की बात की गई है. पद्यांश यामध्ये यांचा विकणारा बातमी केलेली आहे. कोणकोणता, सुमन, उपवन आणि फागुन. कोणकोणता आहे, सुमन, उपवन आणि फागुन. तर याप्रमाणे हा तीनचा दिलेला आहे. दुसरा बघूया. लिखिए. फूल के अनुसार उसे तोड़ने का पहला अधिकार इन्हें. फुलांचा अनुसार तोडण्याचा पहिला अधिकार कोणाचा आहे, डाली, कोपल व काटे. कोणाचा आहे, डाली, कोपल व काटे. तर याप्रमाणे हा तीनचा अधिकार त्यांना पहिला आहे. कळतं? हो. तर चला अजून बघूया. दुसरा आहे तुमच्या समोर. बघा, तात्पर्य लिखिए. काय लिहायचं आहे, तात्पर्य लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे, लक्ष्मण जैसी चौकी देकर जिन काटों ने जान बचाई. लक्ष्मण जैसी चौकी देऊन ज्या काट्याने जान वाचवली. तर याप्रमाणे बघा, जिस प्रकार लक्ष्मण ने सीता माता की सुरक्षा केली, ज्याप्रमाणे लक्ष्मण यांनी सीता माता यांची सुरक्षा बद्दल एक रेखा खींचकर उन्हें उस रेखा के अंदर रहने के लिए कहा था. एक रेखा खींचून त्यांना त्या रेखाचा आतमध्ये राहायला सांगितले होते. उसी प्रकार काटों ने फूल की रक्षा के लिए चौकी बनाकर उसकी जान बचाई है. त्याप्रमाणे ही काटे जे आहे फूलची रक्षा किंवा फूलची जान वाचवण्यासाठी असा चौकी बनवून जाणलेली आहे, असा चौकी बनवली आहे. याप्रमाणे असंही दिलेले आहे. आता आपण पाहणार आहे प्रश्न चौथा. कोणता, प्रश्न चौथा. तर बघूया. आकृती पूर्ण कीजिए. आकृती पूर्ण करायचा आहे. फूल बेचना नहीं जानता. फूल हा जा विकायचा नाही जाणत आहे. तर अपनी सौगंध आणि अपनी गंध. कोणती आहे, अपनी सौगंध किंवा आपली गंध हा ते विकू शकत नाही. याप्रमाणे असंही प्रश्न दिलेले आहे. तर अजून बघूया चला. बघा, तुमच्या समोर आता अजून प्रश्न आलेला आहे दुसरा. उत्तर लिखिए. तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. पहिलं काय, फूल का संस्कार. फूलचा संस्कार कसा आहे, कृतज्ञता का भाव. इथे तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. कोणता आहे, कृतज्ञताचा भाव. दुसरा, कोंपल ने फूल को ये दिया है. कोंपल यांनी फुलाला काय दिलेले आहे, अरुणाई. काय दिलेले आहे, अरुणाई असंही दिलेले आहे. तीसरा, पद्यांश में प्रयुक्त एक माह का नाम. पद्यांश
यातून प्रयुक्त एक माहाचं नाव लिहायचं आहे. तर कोणता माह आहे? फागुन. माह म्हणजे महिना. कोणता महिना आहे? फागुन. तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे. आता आपण पाहणार आहे प्रश्न दुसरा. कोणता पाहणार आहे? प्रश्न दुसरा बघा. पद्यांश द्वारा मिलने वाले संदेश लिखिए. पद्यांश या द्वाराही आपल्याला जे संदेश भेटत आहे ते आपल्याला लिहायचं आहे. बघा, व्यक्ति को फूल की तरह अपने स्वाभिमान को जीवित रखना चाहिए. अपना स्वाभिमान कभी नहीं खोना चाहिए. व्यक्ती यांना फुलासाठी आपलं स्वाभिमान कुठेही जिवंत ठेवणार आहे आणि कोणाला पण आपला स्वाभिमान आहे ते विकू नाही असं त्यांनी सांगितले आहे. आता तिसरा, सूची बनाइए. काय बनायचं आहे आपल्याला? सूची हा बनायचा आहे. पहिला, इनके फूल के संबंध है. यांचा फुलांचा संबंध आहे. कोणकोणता बघा. डाली, कोपल, काटे, मालीन, मोसम, माली, पवन, भवरे. तर याप्रमाणे याचा फुलाचा संबंध असंही दिलेले जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही नाही कळणार तेव्हा तुम्ही मला सांगू शकता. कळतं? हो. तर आता आपण इथे चौथा पाहणार आहे. बघा, समजून लिहा. समझकर लिखिए म्हणजे समजून लिहा. पहिला, फूल इन्हें कह रहा है कि वो अपनी सौगंध नहीं बेचेगा. फूल यांना सांगत आहे की ती आपली सौगंध नाही बेचणार आहे, विकणार आहे. तर पहिला आहे, उस पर मंडराने वाले को. त्यावर मंडराने वाल्याचा. उसका गोल लगाने वाले को. त्यांचा मोल, जे मोल करत आहे त्यांचा मोल लावून जात आहे त्यांना. आता आपण पाहणार आहे प्रश्न पाचवा. काय पाहणार आहे? प्रश्न पाचवा. कारण लिखिए. कारण लिहायचं. पहिला, फूल अपनी सौगंध नहीं बेचेगा. फूल हा आपली सौगंध नाही विकणार आहे. तर याप्रमाणे यांचं उत्तर आहे, क्योंकि फूल के लिए उसकी कृतिकता ही उसका संस्कार बन गई है, जो उसके लिए एक सौगंध है. फूल किंवा फुलांसाठी यांची कृतिकता त्यांचा संस्कार बनून जात आहे आणि त्यासाठी त्यांचा सुगंध आहे. तर याप्रमाणे फुलांचा सुगंध अशा प्रमाणे दिलेले जात आहे. तर अजून बघूया. चला बघा, आता आपल्या समोर आलेले आहे भावार्थ लिहायचे. प्रश्न तिसरा, निम्नलिखित पद्यांश का भावार्थ लिखिए. निम्नलिखित या पद्यांचा भावार्थ लिहायचा. तर पहिले काय आहे? चाहे सभी सुमन बिक जाए पर मैं गंध नहीं बेचूंगा. तर याप्रमाणे इथे दिलेले आहे. त्यांचा अर्थ आपण असा पाहणार आहे. बघा, फूल कहता है की चाहे भले ही सारे सुमन बिक जाए. फूल काय म्हणत आहे की भलेही म्हणजे भलेही सगळं जे सुमन ते विकून जाणार आहे. सारे उपवन भी बिक जाए. सर्व जे उपवन आहे ते पण बिकणार आहे. म्हणजे जे बगीचा आहे हे पण बिकणार आहे. इतना ही नाही, चाहे सो फागुन भी बिक जाए. चाहे सो फागुन पण विकून जाणार आहे. चाहे फिर भी वो अपनी गंध नहीं बेचेगा. परंतु ते आपला गंध नाही विकणार आहे. चाहे परिस्थिती प्रतिकूल हो या अनुकूल. जेव्हा परिस्थिती अनुकूल आहे किंवा प्रतिकूल आहे याबद्दलही वह अपनी गंध अपना स्वाभिमान बेचने के लिए हरगिज भी तैयार नाही. त्याबद्दलही ते आपला गंध किंवा आपला स्वाभिमान हा विकणारा हरगिज तयार नाही आहे. वो अपने स्वाभिमान को मिटने नहीं देना चाहता. ते आपल्या स्वाभिमानाला विकत नाही देणार पाहिजे किंवा त्यांना असं आपला स्वाभिमान नाही मिटवायचा आहे असं त्यांनी सांगितले आहे. तर याप्रमाणे इथे असंही दिलेले आहे की कसाप्रमाणे ती इतके देत आहे. कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला अजून बघूया. दुसरा बघा, जिस डालीने रिकाम्या काटेने जान बचाई. ज्या डालीने रिकाम्या काट्याने जान बचाई. तर याप्रमाणे अर्थ दिलेला आहे. फूल कहता है की पेड़ की डाली ने उसे अपनी गोद में खिलाया. फूल काय म्हणत आहे की पेडाची, वृक्षाची डाली ते आपल्या गोदवर काय दिलेलं आहे? खेळून जात आहे. नई कोमल पत्तियों ने उसे लालिमा प्रदान की है. नवीन जी पत्ती आहे त्यांना आपले लालिमा प्रदान केलेली आहे. कांटों ने उसकी रक्षा के लिए लक्ष्मण रेखा जैसी चौकी बनाकर उसकी जान बचाई है. कांटे जे आहे त्याच्या रक्षासाठी किंवा त्याच्या रक्षा करण्यासाठी लक्ष्मण जसं सीता यांची जान बचण्यासाठी रेखा खिचलेली होती तसं काट्यांना भी असं केलेले आहे. इस सभी के अनंत उपकार को भूलना नहीं चाहती. हा सगळ्याचं अनंत जे उपकार आहे त्यांच्याही भूलून नाही जाणार आहे. तर असं प्रमाणेही असं परिवर्तन करून जात आहे. तर अजून बघूया. चला बघा, इथे अजून दिलेले आहे इथे यांचं काय आहे बघा. हा तुमचा परिच्छेद आहे किंवा आकलन आहे आणि यांचं सूची इथे तुम्हाला दिलेली आहे. तर पहिला प्रश्न विचारूया. चला, तुमच्या समोर प्रश्न आलेला आहे. पहिला बघा, पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. पद्यांश आपल्याला वाचून जे सूचना दिलेली आहे त्यांचा आपल्याला कृती करायचं. तर पहिला काय आहे बघूया. चला, कारण लिहा. काय दिलेलं आहे? कारण लिहा. फूल को मौसम से कुछ नहीं लेना नहीं है. फूल यांना मौसम याबद्दल काढताही घ्यायचं नाही. तर इथे क्योंकि मौसम तो आते जाते रहेगा.
कारण कि मौसम से येऊन जाणार आहे। दूसरा, फूल ने स्वयं से अनुबंध किया है। फूला यानी स्वयं से अनुबंध केलेला आहे, क्योंकि वो अपनी गंध को हरगिज नहीं बेचना चाहता, कारण की जी आपली गंध आहे त्यांना हरगिज नाही विकू शकत आहे। कळतं की नाही? हो। तर अजून बघूया, चला बघा दुसरा प्रश्न, निम्नलिखित पंक्तीने स्पष्ट होने वाले अर्थ लिखे। निम्नलिखित या पंक्तीतून स्पष्ट होऊन अर्थ लिहा। दाता होगा तो देगा, खाता होगा तो खाएगा। तर याप्रमाणे यांचा अर्थ लिहायचा आहे। बघा, इस पंक्ति में फूल कहता है कि या पंक्तीवर फूल म्हणत आहे की जो मौसम, ज्या मौसम उसे प्रफुल्लित करेगा, प्रफुल्लित म्हणजे खूपच प्रेम करणार, उस दाता रूपी मौसम में वो सब कुछ प्राप्त कर लेगा, आणि त्या दाता रूपी मौसम मध्ये ते सगळं प्राप्त करून जात आहे। जो मौसम उसे कुछ लेकर जाएगा, ज्या मौसम त्यांना काही घेऊन जाणार आहे तो वो नष्ट करेगा, तर त्यांना ते नष्ट करणार, अर्थात उसे मौसम से कुछ लेना देना नहीं है। त्याप्रमाणे त्यांना मौसमचा काही हरकत नाही किंवा काही घेऊ शकता नाही। तर याप्रमाणे असंही दिलेलं आहे। आता आपण पाहणार आहे प्रश्न तिसरा। काय पाहणार आहे? प्रश्न तिसरा बघा, आकृती पूर्ण कीजिए। आकृती पूर्ण करायचं आहे। फूल बेचना नहीं चाहता, फूल यांनी विकू नाही शकत। अपना अनुबंध, अपनी गंध, आपला अनुबंध किंवा आपली गंध हे नाही विकू शकत। कळतं की नाही? हो। तर अजून बघूया, चला बघा प्रश्न दूसरा, समझकर लिखिए। फूल इन्हें कह रहा था कि अपना अनुबंध नहीं बेचेगा। फूल यांना सांगितलं किंवा यांना सांगत आहे की आपला अनुबंध नाही विकणार आहे। तर याप्रमाणे इथे दिलेले आहे बघा, उसकी नीलिमा लगाने वाले को, त्यांची नीलामी, जे नीलामी लावतात आहे त्यांना नाही करणार आहे। पल पल दाम बढ़ाने वाले को, आणि जे पल पल दाम वाढत जाणार आहेत त्यांना नाही करणार आहे। तर उचित जोड्या लगाई, यांचं उचित जोड्या करायचं आहे। बघा, कोमल, तर यांचा काय होणार? घ म्हणजे भवरे। कोमल काय आहे? भवरे आहे। दुसरा सूर, तर काय होणार? सरगम। सूर काय आहे? सरगम। तर पतझड, तर यांचं काय होणार? रोना धोना। काय होणार? रोना धोना। आता इथे पाहणार आहे पिचकारी, तर पिचकारीचं काय होणार? जादू टोना। काय होणार? जादू टोना। तर याप्रमाणे असं ही जोड्या जोड्या दिलेले आहे। आता आपण पाहणार आहे प्रश्न तिसरा, उचित पर्याय चुनकर वाक्य फिर से लिखिए। पुन्हा पर्याय, उचित पर्याय चुनून वाक्य पुन्हा लिहायचं आहे। बघा, फूल को अपने पर मंडराकर गीत गाने वाले भवरों पंक्षियों से कुछ लेना देना नहीं है। तर याबद्दल यांचा प्रश्न कसा आहे की फूल यांचा मंडरवर, तिथे फूलवरचे उपरचे मंडरत आहे म्हणजे फिरत जे आहे भवरे किंवा पक्षी यांचा त्यांना काही लेन देन नाही आहे। तर याप्रमाणे याचं उत्तर आहे, फूल को अपने पर मंडराकर गीत गाने वाले भवरों से भी कुछ लेना देना नहीं है। ते म्हणत आहे की फूल यांनी माझे जे वर फिरत आहे किंवा गीत गात आहे यांचा माही काहीही देत आहे नाही किंवा काही मी करणार नाही। तर याप्रमाणे आपण दुसरा पाहणार, फूल का पतझड़ वसंत के रोने धोने से भी किसी प्रकार का संबंध नहीं है। फूल हा जे पतझड आहे त्याबद्दल त्यांच्या वसंत किंवा रडू किंवा धोण्याचा काही प्रकार संबंध नाही। बघा, फूल का पतझड़ के रोने धोने से किसी प्रकार का संबंध नहीं है। फूल याचा पतझड ते रडू आहे काय काही शकत करत आहे त्यांचा काही संबंध नाही आहे। तर याप्रमाणे इथे आपण अजून एक स्पष्टीकरण पाहणं। बघा, निम्नलिखित पद्यांचा भावार्थ लिखिए। कोमल भवरे जादू टोना, तर याबद्दल यांचा भावार्थ असा आहे, फूल को अपने ऊपर मंडराते गीत गाने वाले भवरों का पतझड़ के रोने से कुछ भी लेना देना नहीं। फूल याच्यावर जे फिरत आहे भवरे किंवा पतझड हा ते जे रोवून सकतं किंवा रडत आहे यांचा काही तेरे लेन देन नाही आहे। कोई पिचकारी में कृत्रिम रंग भरकर डालेगा तो भी उसे किसी प्रकार का असर नहीं है। कोणीही पिचकारीमध्ये कृत्रिम रंग भरून त्यांना त्यावर टाकणार आहे त्यांच्याही काही असर किंवा काही प्रकार त्यांना नाही होणार आहे असं त्यांनी सांगितले। आता दुसरा, ओ नीलाम लगाने वाले अनुबंध नहीं बेचूंगा। तुम्ही जे नीलाम लावता त्यांचं मी अनुबंध नाही विकणार आहे। तर याप्रमाणे फूल बड़े स्वाभिमान के साथ नीलामी लगाने वाले तथा पल पल दाम बढ़ाने वाले से कहता है। फूल जेव्हा हा स्वाभिमान वाहून ते आपले जे नीलामी लावत आहे त्यांचं जे नीलामी त्याचं पल पल म्हणजे वेड वेड दाम जे वाढवत आहे त्यांना सांगत आहे की उसने अपने आप से समझौता कर लिया कि वो अपनी गंध नहीं बेचेगा। त्यांनी आपल्यावर स्वावलंबन किंवा समजून घेतलेलं आहे की मी आपली गंध नाही विकणार आहे। कळलं? हो।
तर याप्रमाणे आपण काय शिकलो? याप्रमाणे आपण शिकलो, की कशाप्रमाणे त्यांचा प्रश्न किंवा उत्तर येणार आणि कशाप्रकारे त्यांचं स्पष्टीकरण होणार. तर याबाबत आपल्याला जे स्पष्टीकरण होणार ते नीटप्रमाणे ऐकून घ्या. कारण की जेव्हा तुमच्या परीक्षात हा सगळं येणार, तेव्हा तुम्हाला असं कळून जाणार आहे, की यांचं उत्तर किंवा यांच्या अर्थ असं प्रमाणेही दिलेले जात आहेत. तर आपण पाहिलं, की कशाप्रमाणे त्यांचे प्रश्न किंवा उत्तरे येणार. कळलं? हो. धन्यवाद.